आणि टेंट बघा एवढा हलतोय टेंट वाऱ्याने, कारण की खूप जास्त वारं सुटले. हाय हॅलो नमस्कार, कसे आहात? मी स्नेहा तुम्हा सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. आत्ता सकाळीच माझं आवरून झालं आणि आता स्किन केअर करते मी. व्हिडिओच्या टायटलवरनं म्हणजे थंबनेलवरनं तुम्हाला सर्वांना समजलंच असेल की आज आम्ही चाललो आहोत कॅम्पिंगला. दिस इज द फर्स्ट टाइम वी आर गोना गो फॉर कॅम्पिंग. सो आम्हाला बिलकुल काही कॅम्पिंगमधला एक्सपिरियन्स नाही आहे, काहीच नाही आहे. पहिल्यांदा काय झालं की आम्ही जास्त कॅम्पिंगला इतक्या वर्षात गेलो नाही, बिकॉज सियाना शौर्य खूप लहान होते. आणि जशी सियाना थोडीशी मोठी झाली, म्हणजे अगदी 3 वर्षाची म्हणू शकतो, तर त्यावेळेस शौर्य झाला. सो मधले जे 5-6 वर्ष होते ते त्यावेळेस आम्ही असं जास्त काही ॲडव्हेंचरस फार केलं नाही ॲक्च्युली. कॅम्पिंग वगैरे असं ट्रेल म्हणजे जास्त काय म्हणू शकतो अवघड अशा ट्रेल्स आणि ट्रेक्स. पण आता कसं सियाना सुद्धा 8 वर्षाची आहे आणि शौर्य सुद्धा 5 वर्षाचा आहे, तर त्यामुळे आता आम्ही हे कॅम्पिंग वगैरे हे सगळं एक्सप्लोअर करतोय. तसं बघायला गेलं तर आम्ही आधी कॅम्पर व्हॅन केली आहे, पण कॅम्पर व्हॅनमध्ये कसं असतं की तुम्हाला म्हणजे व्हॅन असते, सो टेंट वगैरे काही बिल्ड करायचा नसतो तुम्हाला. पण इथे आता आम्ही जिथे चाललो तिथे आम्हाला टेंट वगैरे बनवायचं आहे आणि छान लहान मुलांसाठी संध्याकाळी ॲक्टिव्हिटीज असणार आहेत. मुद्दामून आम्ही तशीच कॅम्प साईट सिलेक्ट केली, कारण की मग मुलांना पण जास्त बोर व्हायला नको आणि मोठ्यांना पण छान एन्जॉय करता येईल. आमच्यासोबत तिकडे ना अजून एक फॅमिली असणार आहे, तर ते येतील थोड्या वेळाने, जॉईन करतील. डायरेक्ट कॅम्प ग्राउंडला ते येणार आहेत आणि आम्ही आता इथून चाललो आहोत. तर मी लिस्ट बनवली होती की जेणेकरून काही विसरायला नको वगैरे आणि सगळं घेऊन जावं. इव्हन आम्हाला जेवणाचं वगैरे ते पण सगळं घेऊन जायचं आहे, कारण की आज रात्री तिथेच आम्ही जेवण बनवणार आहोत. सो एकदम फन एक्सपिरियन्स असणार आहे आणि सगळ्या गोष्टी मी डेफिनेटली तुमच्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहे. सो स्टे ट्यून. मी जस्ट छान आयब्रोज वगैरे करून घेतले. जास्त मी मेकअप वगैरे काहीच करणार नाही आहे, जस्ट स्किन केअर केलं, तुम्ही बघितलंच, आणि आयब्रोज केलेले आहेत. आणि ॲक्च्युली परवाच्या एका व्हिडिओमध्ये मला कमेंट आली होती की तू कोणता मस्कारा यूज करतेस. सो राईट नाव आय एम नॉट युझिंग इट. मी आता जस्ट लॅश कर्लर यूज केलेला आहे, कारण की त्यांनी लॅशेस तसे छान लिफ्ट होतात, म्हणून मी हे यूज केलंय. मला मेकअप नाही यूज करायचा, नाही तर मग सगळं मेकअप रिमूव्हर वगैरे सगळं सोबत घेऊन जावं लागेल मला, आणि मला न्यायचं नाहीये. पण हा मस्कारा मी यूज करते डेली बेसिसवरती. मला खूप आवडतो आणि मुख्य म्हणजे लाईट वेट आहे, असं हेवी वाटत नाही लॅशेसवरती. तर हा इसेन्स कॉस्मेटिक्सचा व्हॉल्यूम मस्कारा आहे, वॉटरप्रूफ आहे आणि कुठल्या पण इथे स्टोअरमध्ये मिळतो, फार्मसीमध्ये मिळतो अमेरिकेमध्ये. तर ज्यांनी कमेंट केलेली ना त्यांच्यासाठी खास दाखवते. तर हा मस्कारा आहे, हा माझा लिप टेंट आहे ॲक्च्युली. तो लिप टेंट लावून घेते अँड वी आर डन. सो आता एकदम डार्क दिसतोय, पण हळूहळू टेंट आहे तो वेअर ऑफ होतो आणि एकदम नॅचरल कलर येतो लिप्सना. सो आय एम ऑलमोस्ट डन. थोडासा परफ्यूम. फायनली आमचं आवरून झालेलं आहे आणि सगळं जे सामान आहे ते गाडीमध्ये भरलेलं आहे. काल रात्री बऱ्यापैकी आम्ही सामान भरलं होतं, हो ना चेतन? संध्याकाळी मोस्टली सगळं जे म्हणजे फ्रीज मधलं नव्हतं ते भरलेलं. हा, टेंट आणि भरपूर सामान आहे, म्हणजे इट्स अ बिग लिस्ट. सांगता पण येणार नाही वन गो मध्ये, एवढं सामान आहे. पण आज सकाळी आम्ही थोडंफार सामान भरलं, जे फ्रीज मधलं खाण्यापिण्याचं होतं ते भरलं, ब्लँकेट्स, पिलोज वगैरे ते भरलं, जॅकेट, चार्जिंग वगैरे सगळं, चार्जर आणि त्या सगळ्या गोष्टी. सो हे बघा, ट्रंक पूर्ण भरलेले आहे, म्हणजे जागाच नाहीये ट्रंक मध्ये. लिटरली सियाना शौर्य इथून दिसतात नेहमी, म्हणजे बघू शकतो इथून, पण ते पण दिसत नाही आहेत. त्यांना ऑलरेडी कार सीट मध्ये बसवले. किती गरमी आहे तुम्ही बघताच आहात, एकदम ऊन आहे. सो चलायचं का? चला. आणि मुख्य म्हणजे ना त्या कॅम्प साईटला री एंट्री नाहीये ना. बरोबर, री एंट्री नाही. सो एकदा आत गेलं की गेलं, म्हणजे असं नाही की परत बाहेर येऊन काहीतरी घ्या विसरलं असेल तर घेऊन जाता येईल. म्हणजे तुम्ही कधी पण बाहेर येऊ शकता, पण परत एंटर करू शकत नाही. सो म्हणून आमचा प्रयत्न आहे की न विसरता मॅक्झिमम गोष्टी सोबत घेऊन जायच्या, कारण की फर्स्ट टाइम कॅम्पिंग आहे गाईज. त्यामुळे आम्ही एक्स्ट्रा पण सामान घेतलं असेल जे की लागणार पण नाही आपल्याला, पण कळेल आपल्याला आता. चलो, तर मग ट्रंक बंद करा, लेट्स गो. सो आम्ही जस्ट येऊन पोहोचलोय आणि खूप जास्त ऊन आहे आता. सो आम्हाला आता जागा वगैरे शोधायची आहे. आणि जेव्हा आम्ही एंटर केलं ना कॅम्प ग्राउंडच्या तिथे, तर त्यांनी आमचं नाव वगैरे घेतलं आणि रजिस्ट्रेशन तर ऑलरेडी केलेलं. सो त्यांनी नाव चेक करून आम्हाला हे असे रिस्ट बँड दिलेत, तर ते आता लावायचेत.
पण पहिले गाडीतलं जे सगळं सामान आहे ते आम्हाला ट्रॉलीमध्ये टाकून आम्हाला तिकडे घेऊन जायचं आहे, जिकडे सगळ्यांनी टेंट ऑलरेडी लावलेले आहेत. ते खांद्याला लावायला द्या नाही. माती खूप आहे. चला मधून तरी जायला जागाच नाही, आता फिरूनच जावं लागेल. फायनली आम्हाला एक चांगला स्पॉट मिळालेला आहे आणि आम्हाला असा स्पॉट बघायचा होता जिथे 2 टेंट मावतील, कारण की जसं मी म्हणलं आमचे फ्रेंड्स पण येणार आहेत आणि ते थोडंसं लेट जॉईन करणार आहेत. प्लस इथे थोडीशी सावली पण आहे, वरती छान मोठं झाड आहे, पक्षी आहेत त्याच्यावरती थोडेसे. सो तुम्हाला माहितीच आहे म्हणजे काय प्रॉब्लेम असू शकतो ते, पण ठीक आहे. म्हणजे मी म्हणेन की ॲटलिस्ट टेंट घातलं तर एवढं काय होणार नाही आणि व्यवस्थित जागा आहे. शेड महत्त्वाची आहे आणि ऑलरेडी सगळ्यांनी टेंट घातलेले आहेत. आम्हाला वाटलं आम्हीच लवकर असू, पण तसं नाही आहे. लोक खूप लवकर येऊन बसतात आणि ॲक्च्युली आजचा आमचा व्ह्यू जो आहे तो इतका सुपर्ब आहे, मी तुम्हाला सगळ्यांना दाखवते. सो दिस इज गॉन बी आवर व्ह्यू फॉर टुनाईट अँड टुमॉरो मॉर्निंग. उठल्यावरती समोर असं आम्हाला लेक दिसणार आहे मस्त. लेकमध्ये बोटी पण फिरतात, आत्ता ॲक्च्युली नाही आहे, पण आता जस्ट आम्ही जेव्हा आलो तेव्हा भरपूर साऱ्या बोटी होत्या इथे आणि असे लश ग्रीन रोलिंग हिल्स आहेत आणि मुलांना मी ऑलरेडी इथे बसवलं आहे आता चेअरमध्ये. मस्त दोघं पण एन्जॉय करत आहेत, व्ह्यू बघत आहेत आणि चेतननी ऑलरेडी सेटअप करायला स्टार्ट केलेलं आहे. तर मी आता कॅमेरा इकडे सेट करते आणि आम्ही कसं सेटअप करतोय ते दाखवते. आणि आमचा जो असं टेंटचा जो एरिया आम्हाला मिळाला ना तो थोडासा स्लोपी मिळालेला आहे, बट ठीक आहे, जेवढा पण नाही आहे, ठीकठाकच आहे. झाडाच्या साईडला आम्ही जास्त हे घातलेलं आहे. काय म्हणायचं असतं ह्याला चेतन? टार्प. तर चला आता मी आणि चेतन टेंट लावतो. करते आहे आणि ते पोल्स आता करते आहे. सोडू का? It's a little hard to set up a tent, but you can always make it. हा आमचा टेंट जस्ट आता आम्ही सगळा बिल्ड केलाय आणि आता दमून इथे झोपलो आम्ही. आणि आता आम्ही काय करणार आहे, अजूनही आम्ही टेंट ओपन केला नाहीये कारण की म्हणजे बीज वगैरे आहेत आणि मासे आहेत आणि त्याचबरोबर हे पण आहे काय बरं, डास वगैरे पण असू शकतात. Dust, dragonflies, butterflies, all those things. या म्हणून मग आम्ही आता हे बंद करून ठेवलंय, पण आता आम्हाला आतमध्ये गादी वगैरे ते सगळं सेट करायचं. सो आता आम्ही करणार आहे. दमलो बाबा, हो ना सिओ. तर म्हटलं थोडं 5 मिनिटं ब्रेक घेऊया आणि थोडंसं सामान पण अजूनही आमचं कारमध्येच आहे, तर चेतन ते आणण्यासाठी गेलेत. फर्स्ट टाइम आहे सो आम्हाला फिगर आउट करायला थोडासा वेळ लागला. नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही कॅम्पिंग करणार तेव्हा एकदम फास्ट होऊन जाणार, कारण की आता सगळ्या स्टेप्स माहिती झाल्या आहेत कसं कसं टेंट बिल्ड करायचा. आणि एवढा पण काही अवघड नाही आहे, पण स्टेप बाय स्टेपच तुम्हाला ते करावं लागतं जेणेकरून इझी पडतं. तर ते स्टेप्स समजून घेणं आणि तसं बिल्ड करणं थोडंसं होतं चॅलेंजिंग. आणि आता टेंटमध्ये सेट करायचं आहे तर ते पण मी तुम्हाला दाखवते. चेतननी हे आणलं इथं सगळं, ब्लँकेट्स, गाद्या आणि आपण फाउंड केले कॅटरपिलर. हां, कॅटरपिलर सापडलं. हो, हे बघ, ते कॅटरपिलर आहे. हो, कशावरनं? हे हो, एक ना गालीच्या घेऊन आले. मला वाटलं हा होईल, पण हा जरा असा छोटा पडलाय नाही का. हो. नेक्स्ट टाइम आपल्याला जरा मोठा गालीचा आणावा लागेल. हो. चला आता गादी
इथून काय दिसतोय व्ह्यू, क्रेझी दिसतोय एकदम. तिथे आपले टेंट आहेत आणि सगळेजण चेअरवरती बसलेत. हाय हाय करा. आणि आता आम्ही इकडे चालत चालत आलोय खाली. खूपच सुंदर दिसते इथून ना. हे डोंगर वगैरे खूप छान दिसतात. हा व्ह्यू मस्त आहे. मी आणि माझी मैत्रीण आम्ही थोडंसं इथे चक्कर मारायला आलो आणि सगळं बघायला म्हणलं चल आपण थोडंसं वॉक करून येऊया आणि तेवढ्याच गप्पा पण होतील. बाकी इथे बऱ्याचशा गोष्टी आहेत. इथे मागे बोटिंग पण आहे, तर ते पण तुम्ही बोट पण रेंट करू शकता आणि छान वाटतंय मला. सो आम्ही त्याची सगळ्याचीच माहिती काढण्यासाठी इथे गेलो होतो. इथे वरती जे आहे ना ते छोटंसं कॅफे प्लस हे आहे ना ग ऑफिस प्लस कॅफे आहे ना. आणि माझी फ्रेंड इथे आहे, तुम्ही हिला खूपदा बघितलं असेल. तिचं नाव श्रुती आहे आणि बऱ्याचशा माझ्या व्हिडिओमध्ये ती असतेच. बोटमध्ये जायचं की नाही ते आम्ही डिसाईड करतो. आणि तिकडे फिशिंगचं पण आहे, तर ते सुद्धा आपण बघून येऊया. चल श्रुती, फिशिंगचं बघून येऊया ना. तर हे जे आहेत आता शेजारी आमच्या, ते आता ह्या फिशिंग रॉडला बेट लावतात. म्हणजे मासा ते खायला येणार आणि मग ते मासा त्याच्यामध्ये अडकणार. सो ह्या लेकमध्ये कसं आहे की कॅच अँड रिलीज आहे. तुम्ही म्हणजे घरी जाऊन म्हणजे तळून खाऊ नाही शकत ते मासे. यू जस्ट हॅव टू रिलीज इट. आणि खूप लोक आहेत इथे, खूप म्हणजे खूप लोक फिशिंग करतात. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत एव्हरीबडी. आम्ही चाललेलो आहोत बोटिंग करायसाठी. तर दोन ऑप्शन होते, एक होता पॅडल बोट आणि एक होता मोटर बोट. तर आम्ही मोटर बोट सिलेक्ट केलं. काश्मीर के लेक में बोट म्हणजे एकदमच हे आहे, एकदम मोठी म्हणजे आम्हा आपण सगळे एकाच का नाही जाते. मॅक्स 4 होतं का. Of course. Yep. When you grab it, you have to pull on the pole, step out as far into the center as you can. Just keep the boat balanced, and then step out. Yep. एकदम आतात आलेलो आहोत, बऱ्यापैकी आतमध्ये आलेलो आहोत बोटिंग करत करत. ते हे दोघं बसलेत मागे आणि मी आणि शौर्य इथे बसलोय पुढे. वी आर हॅव्हिंग फन, इट्स फन डे. आता आमची बोटिंग झाली आहे आणि बरोबर 1 तास आम्ही लेकवरती फिरत होतो. आणि तसा एरिया त्यांनी जास्त ठेवला नाही आहे फिरायला, कमीच आहे. तर त्यामुळं इथेच गोल चक्रा मारल्या 2 वेळा आणि तेवढ्या वेळ करायला 1 तास लागला नाही का आपल्याला. फारच स्लो आहे म्हणजे एकदम मंद गतीने. हा, त्यामुळं पण ठीकच आहे. ते काय असं ह्याच्या फिशिंग आणि ह्याच्यासाठीच आहे, ती स्पीड बोट नाहीच आहे. सो ॲक्च्युली सेफ्टीच्या दृष्टीने एकदम परफेक्ट आहे. आणि छान आम्ही एन्जॉय केलं. आता इथे बोट लावायची आहे डॉकला आणि झालं. मग आम्हाला संध्याकाळच्या जेवणाचं पण बघायचं आहे. ओके, तर आता आम्ही डिनरची तयारी करतोय आणि डिनरमध्ये आम्ही पनीर आणि टोफू बार्बेक्यू बनवतोय. आज सगळेजण व्हेज खाणार आहेत, त्यामुळे चिकन वगैरे काय नाही आहे बार्बेक्यूमध्ये, पण टोफू आहे. तर मी हरियाली टोफू बनवलेला आहे आणि श्रुतीनी व्हेज कबाब बनवलेला आहे. मस्त दिसतात एकदम. आणि हे टोफू
ठेवू का एखादा टोस्ट? ठेवू का? एकच ठेव तिकडे बास्त्यावर. हा करू बंद? हा. आणि हा आमचा टेंट इथे आणि हा मस्त असा व्ह्यू मागे. आणि आता आम्ही मस्त डिनर करणार आहे. आणि मुलं गेलेली आहेत मॅजिक शो बघण्यासाठी, कारण की इथे फ्री मॅजिक शो आहे आज. तर इव्हेंट्स आहेत, म्हणजे अजून 2-3 इव्हेंट्स आहेत. पहिले मॅजिक शो आहे, सो मुलं तिथे आहेत. आणि तोपर्यंत आम्ही इथे डिनर बनवून घेतो. काय सियाना? सियाना जळलं ते. हाउ इज इट सियाना? काय खातीये सियाना तू? Are you guys having fun or what? Huh? मला माहित नाही तुम्हाला कितपत दिसत असेल, पण आता आम्ही चाललेलो आहोत आणि हाईकला चाललोय. आणि सगळ्या ग्रुपनी जॉईन केलेलं आहे. आणि लिटरली खाली लेक आहे. आता अंधारात काय मला दाखवता येणार नाही, पण तिकडे आमचे कॅम्प्स, आपण टेंट वगैरे लावलेले आहेत. आणि आता वरती आम्ही चढत चढत चाललेलो आहोत. सगळ्यांनी बॅटरीज घेतल्या, त्यानंतर लँटर्न्स आहेत काही काहींच्या हातामध्ये. आणि सगळ्यांनी असे लाईट्स लावलेले फेरी लाईट्स. हां, जेणेकरून लक्षात येईल लगेच कुठे माणसं आहेत, कारण की बाहेर पूर्ण काळोख आहे, काहीच दिसत नाही आहे. सो काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स आहे, काहीतरी वेगळी ॲक्टिव्हिटी आहे. सियाना शौर्याला खूप मजा येते आणि ऑफकोर्स आम्हाला सुद्धा. आम्ही पहिल्यांदा लाईफमध्ये असं काहीतरी करतोय, नाईट हाईक. सो वी आर जस्ट लव्हिंग इट. हाय सियाना. हाय. आणि शौर्य इथे आहे. आणि देअर इज द मून. हाईकला आम्ही जाऊन आलो. ग्लो इन द डार्क हाईक होती आणि त्याच्यानंतर खूप सारे तारे वगैरे बघितले, राईट? कॉन्स्टलेशन हा हा, तर खूप मजा आली. आणि आता असं केलं की लाईट चांगला येतो बघा हा. आणि आता थोड्या फ्रेंड्स सोबत गप्पा वगैरे मारल्या आणि इतकं थकायला झालं. सकाळपासून काही ना काही ऍक्टिव्हिटीज आम्ही करतो आहोत. आणि आता मुलांचे ड्रेस वगैरे चेंज करून दिलेले आहेत, नाईट ड्रेस. आणि आता आम्ही टेंटमध्ये झोपणार आहे. दिस इज अवर फर्स्ट एक्सपिरियन्स टेंटमध्ये झोपण्याचा. तर आम्ही वी आर सो एक्सायटेड. येस, फर्स्ट टाइम. आणि इथे सियाना शौर्य तर ऑलरेडी झोपलेत. तर गुड नाईट फॉर नाउ. उठ सियाना. It's this bug. Get the caterpillar, Dad. Get the caterpillar. Where is it? There's so many. आता झालेली आहे सकाळचे 7 वाजलेले आहेत आणि इथे आहेत मुलं. आणि टेंट बघा एवढा हलतोय टेंट वाऱ्याने, कारण की खूप जास्त वारं सुटले. एकदम जोरजोरात फडफड फडफड असा आवाज येत होता. तर मग आम्हाला त्याच्यानेच जाग आली. ॲक्च्युली सूर्य म्हणजे अजून आलाच नाही आहे. इथे आमचा टेंट होता आणि आता सगळं आम्ही टेंट पटापट काढलेला आहे, कारण की खूप वारा आला. त्यामुळं मग टेंट पण हालायला लागला होता. आणि तसंही आज आम्हाला निघायचंच होतं. सो येस, हा आमचा पहिला कॅम्पिंग एक्सपिरियन्स तर तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे. आय होप की तुम्हाला बघायला आवडला असेल. आता आम्ही जस्ट उठलो आणि आता डायरेक्ट घरीच जाऊ आम्ही आणि मग सगळं आवरू वगैरे. तर म्हणून मग माझा चेहरा वगैरे प्लीज इग्नोर करा. पण आजचा व्हिडिओ जर तुम्हाला बघायला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सकाळी 10:30 वाजता. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.